इकडे आल्यात केशव भाऊजी चॅकर की त्याला भावाला तिला की तुम्ही आता आंघोळ करत नाही ते म्हणाय तेवढं ते व्हिडिओ चाललेला कुठे गेलते काय माहित भाऊजींचे. राणीला आम्ही कपडे घेतले बघा. तर सगळ्यांना नमस्कार. तर बघा आज आम्ही चाललोय माऊकड म्हणजेच खेळला. माऊ इकडे आली होती ना, मग माऊला सोडवायला चाललं. तर आमची राणी रडते, त्याच्यामुळं माऊ तिला गप करायला बाहेर नेले. आणि काका येणार आहेत आता. काकासाठी आम्ही वाट बघत बसले. माऊने आता फोन केला होता ना काका म्हणलं जेव्हा उरकन ना तेव्हा फोन करा, म्हणून आता माऊ करते. आमचं उरकलंय ना, त्याच्यामुळे दुर्गा नुसतं रडते. काय केस आहे माझ्या, दोर आहे हातात. आणि आता आम्ही चाललोय माऊकडून इकडून. मम्मी पण फर्स्ट आवडते. आमची दुर्गा पण बघा नवीन शर्ट घातले दुर्गाने पण. कसं गंध केलं ती बघ की काहीतरी करून देते का महाग तर बघा दुर्गाने फोडलंय त्याच्यामुळं. बाळाला कपडे आणल्यात आणि घातल्यात पण. आम्ही चलत गेलतो ह्यांनी चलत जावं लागलं सगळं त्यांनी. दुर्गा तुला हाय अशी नाही बरं का. होय माऊ चला जायचंय वरच्या घरी. तर आता काय करायचं. राणीला आम्ही कपडे घेतले बघा. तिला नको दाखवते आधीच किरकिर रातभर जागी आणि तो काय दुर्गा पण बघा रडायला. काय झालं हिला, काय झालं दुर्गा, काय झालं. चला हा आले थांब. तर इथून 1 तास झालं बघा आलेलो खेडमध्ये बहिणीपाशी. येताना रातून व्हिडिओ घेतला होता. मी काय घेतला नाही. दुर्गा 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 पाहण्यात नको, बाळाच्या कपड्यात पाहण्यात तसं नाही करायचं. आणि आल्या पूजाने मासं केलं. कोण कोण मासे म्हणतं, कोण कोण मासं. तर तिनं मासं केलं. चपात्यात आधीच आणल्या होत्या घरनं बनवून. आणि जेवण काय केलंच नाही, तिनं पण नाही केलं याच्या टायमाला. नुसतं आपलं थोडं 4 घास खाल्लं उठ बस करत बाळाला बघत. बाळ तर रात्रभर झोपलं नाही, रडते बघा. सकाळी पण रडतच होती आणि आता पण रडते. इथं आल्यावर सर्दी झाली, रात्रभर जागी नुसती रडते. आम्ही तिला रात्रभर ओवा आणि लसूण असं गरम करून त्याचा वाफ दिली बघा. किती वेळा दिली, लय वेळा दिली. झोपलीच नाही, 5 दिवस उगवताना झोपली. तर इकडं बघा राधू आहे. राधू तर विक्सची डबे शाळेतच घेऊन गेली ती, सारखी लावती या. आणि बाळाला पण लावली होती. पूजा गेली बाहेर, दाजीनं घेतलं बाळाला. तर आता निघालोय घरी. म्हणलं चला थोडासा ब्लॉग घ्यावा. रात दुर्गा माव पण खेळते. जेवण हे झाले भाऊजींची ह्यांची. आलं दाजी बघा, पूजा बसली आपल्या हवेला इकडं. आल्यात काय हा ते मोबाईल बघत होते की, त्याच्याजवळच होतं मोबाईल. ए इकडे इकडे कुठे गेलते काय माहित भाऊजींचे. तिथं देव आहे बघा, पीर का काहीतरी म्हणतात. मग अशी पूजा मांडून घेतली आणि परत हळदी कुंकाला पण गेले होते. सीमाताईंच्या इथं बघा, त्या आल्या होत्या मागच्या गुरुवारी. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं, त्यांनी रांगोळी काढली होती. तिथं थोडा वेळ थांबले. थोडा वेळ म्हणलं तरी अर्धा तास गेला जायला यायला, चलत गेलते. चहा नको म्हणलं तर केला. तिथनं आलं की स्वयंपाकाला लागले. स्वयंपाक काय केला नव्हता. तर मी इकडं वरण केलं. आता दुर्गा माव बसली काकला माझ्या. खाली उतर की. चपाती बनवली, वरण केलं आणि आता शिरा केला थोडा देवीला प्रसाद म्हणून. एकदम थोडाच केला होता प्रसादासाठी. आणि सकाळचा हाय असाच पडलाय, त्यातलाच आता केलेला थोडा घासभर आहे. म्हणलं हे न खाल्ला तर खाल्ला. सकाळचा ह्या कढईमध्ये आहे बघा. ह्यांनी नाश्त्याला चहा चपाती खाल्ली, त्यांच्या वाटण्याचा शिरा पडलाय तसंच. आणि ह्याच्यामध्ये केलंय वरण. भांडी घासायच्यात आणि ह्यांचा फोन आलेलाच माहिती नाही. चपात्या करत होते. आता चार्जिंगला मोबाईल लावला होता मगाशी. आता बघितलं तर ह्यांचा फोन आला होता. महागारी लावला रिटर्न. तर मला म्हणले मसाल्याचं पॅकिंग कर पाव किलोचं. तर इथं प्रसाद पण ठेवून घेतला. इकडं बघा असं पाणी ठेवलंय. आणि तुमची एक कमेंट आणते मागच्या गुरुवारी कोणीतरी केली होती माहिती नाही. तर प्रसाद प्लेटीमध्ये ठेवायचा, असं वाटीमध्ये नाही. तर माझ्याकडले मोठी प्लेट आहे, मला छोटी प्लेट आणावं लागेल. त्याच्यामुळे मी काय केलं आहे वाटीमध्येच ठेवायला. छोटी वाटी आहे
आणि एक तंबोलं त्याच्यामध्ये पाणी ठेवले. तर चला मी आता मसाला भरून घेते. भूक लागली होती पण आता उशीर झालाय, 9 वाजून गेल्यात. मसाला भरून कुरिअरला टाकायचा आहे. दुर्गा माता तर झोपायला लागली. राधू गेली बघा तिच्या मैत्रिणीच्या बड्डेला. तर असू द्या, आता तिकडनं आल्यानंतर मसाला टाकून मग जेवण करायचं. आणि बहिणीच्या तिकडला व्हिडिओ होता, आत्ताशी माझ्या लक्षात आलं. आता मग अशी चपात्या करताना टाकलाच नाही, आजचाच घेतलेला टाकला, गुरुवारचा बघा. आजचा पूजाही मांडलेला. आणि सकाळपासून लाईट नव्हती ना, त्याच्यामुळे व्हिडिओचं ध्यानातच नाही. आजचा घेतलेला आताच टाकून बसले ना, आता ध्यानात आलं. तर ह्याच्यामध्येच मी पण मिक्स करणार आहे तो व्हिडिओ. खाली करते तोंडातलं. आज आहे शुक्रवार आणि आता सकाळच्या पारी राधूचा डबा माझा निमार्दा बनवून झाला, चपाती बनवून झाली, सुका बटाटा पण झालाय. म्हणलं भजी करून द्यावा. ह्याच्यामध्ये बटाटा टाकला, जिरे टाकले, सोडा, हळद, मीठ आणि थोडंसं नकळत बेसन पीठ बघा, आणि कांदा पण टाकलाय. खात नाहीये पण कधीतरी खूप दिवसात नाही केलं ना मग खाते. असं रोज रोज भाजी भाकरी काय खावा वाटत नाही म्हणून सोडा थोडासा टाकलं ना एकदम हॉटेलसारखे भजी होतात आणि मस्त होतात. गेल्या बारीने पण छान झालते आणि आता पण मस्त झालं. मी आत्ताच सांगते बघा, कारण वरणात मला कळत आहे. तर भजी तळून झाल्यात. आणि आज मी सगळ्यांचा स्वयंपाक एकदाच करून घेतलाय बघा, राधूच्या डब्याबरोबर. एकदा उशीर झाला की होतो, परत धावपळ होती. ठरवलं नव्हतं राधूच्या डब्यासाठी डबल भाजी आणि भजी द्यायची म्हणून एकच केलं. तेवढं 2-3 घास खाईन म्हणलं, जास्त पोटाला तेवढाचा आधार. आणि लय गडबडीत केलात, कमी जास्त मोठी बारीक झाल्यात बघा. अशी लय बारकी करायची होती पण मोठी झाल्यात, तळून ती छोटी छोटी करायची होती. स्वयंपाक तर सकाळीच केला होता सगळ्यांसाठी, कारण ह्यांनी एकदा गेलं ना सकाळच्या पारी 10ला घर सोडतात ते संध्याकाळी 10:30ला नाही तर 11लाच येतात लांब गेल्यावरती बाहेर बघा. आणि इथलं इथं असल्यामुळे दुपारनं जेवण करायला येतात. त्याच्यामुळे म्हणलं डबल कुट्यानं काय नको म्हणून सगळं एकदाच केलं. ओमचं आवरलं, त्याला शाळेमध्ये पाठवलं. कृष्णा पण आलता, ओमला चहाही दिला प्यायला. ओमला शाळेत पाठवलं आणि मी घेतला चहा प्यायला. आता ह्याच्यामध्ये टाकली शंकरपाळी, एवढीच राहिली होती, मी खाल्लीच नव्हती. एकदम खाल्ल्या होत्या केल्या परत नाही, सगळ्यांना वाटून टाकले. तर लय दिवसात ना मी चहात शंकरपाळी टाकली बघा भिजाय. मला आवडत होते आधी, लग्नाच्या आधी, पण लग्न झाल्यापासून काहीच आवडत नाही. मला त्याची आठवण झाली म्हणून मी आता हे खायला घेतलं. लय छान लागते असं भिजवून खाल्ल्यानंतर. कोणाला आवडते नक्कीच सांगा. मी तर घेतले खायला आणि ते पण मला पचत नाही खाल्ल्याला, पोट लगेच बिघडतं. पण हाऊस तर लय खायची. असू द्या, एका दिवशी काय होतं आहे का नाही, थोडीच आपण रोज खातो. संपल्या शंकरपाळ्या. काल आप्पा पण आलते, आपणला थोडा चिवडा दिला. राहा म्हणलं होतं पण काय राहिलं नाही. गाडी घेतली लगेच घरी निघून गेल्या सावडीला. म्हणलं कामावर जायचं. इकडं देवाचं पण सगळं करून झालंय, पूजा पण उतरवली. आज शुक्रवार आणि आता फक्त दुर्गा आंघोळीची राहिली. केशव भाऊजी पण आले बघा. काय करते ए येडे, पप्पाचा मोबाईल घेऊन बसली वे, है का नाही? मी देत नाही म्हणून पप्पा आंघोळीला गेलं की पप्पाचं घेऊन बसते, है ना? बघायला रिकामीच झाली. आणि इकडं आल्यात केशव भाऊजी. या काय कितीच आल्यात दारात हाका मारली. सांगून कधी येतच नाही. चॅकर की त्याला भाऊ दिला की तुम्ही होता आंघोळ करत नाही. चॅकर त्याला केला की दिला की ते म्हणाय तेवढं ते व्हिडिओ चाललेला. तुम्ही दिलं ना व्हिडिओ साठी, कशाला असे नाटके करायचे? ज्या वाढ किती आलं या मग तुमचं वर का की कपडे घाला. तू पण रडकी माकीचे जेवायला करून ठेवलंय मी, तुम्ही चुरकत नाहीत लवकर. इस्त्री करू दे मला. भाऊजी कोमलताई ना दुपार नसलं काय काम करते मी रोज ह्यांनीच हाताने करते. कसं मोबाईल घेऊन बघते इकडे दाखव. दाखवलं की मी, दाखव की ती तुमचा लाग बघ माझ्या मोबाईल घेऊन बसली या दुर्गा. राधाला असं करायचं लहानपणी. राधा कोई पण नाही, ट्रोई पण नाही, थोडा पण आवाज करत नसायचे. ती लय निमतळ आहे. लहानपणी राधूला असंच करत होत. राधू लहान होते त्या टायमाला बघा. कोण मोबाईल घेऊन म्हणून घेते. मी देत नाही ना तिला दिवसभर मोबाईल. पप्पाचा बघते, पप्पा आंघोळीला गेला. उलट माणसाला लक्ष जाईल का नाही. असं ह्यांना जेवाय वाटते, ह्यांनी चालल्यात इस्त्री कर म्हणतात. आणि रात्री मसाला भराय फोन केलाय आणि मी म्हणलं बाहेर गेला कसं माझं ध्यान झालं, फोन करत नाहीत कधी. तर मसाला भरायचा होता म्हणून माझं ध्यान झालं ह्यांना फोन कराय. होय व मसाला भरायचा होता म्हणून मला फोन केला. उद्या करायचा मसाला. संपला रात्री सगळा होता तेवढा पाव किलोच्या पुड्या भरल्या रात्री. 16 संपला मसाला. आज करायचा होता पण आज पण ह्यांनी बाहेर झालं
उद्यावरती केला मसाला करायचा. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून.